लहानपणी वीज गेल्यावर आपण घराच्या छतावर झोपून आकाशातील तारे मोजायचो हे तुम्हाला आठवते का? पण आज शहरांमधून ते दृश्य जवळजवळ नाहीसंच झाले. आकाशातून ताऱ्यांचे स्थलांतर केवळ एक दृश्य बदल नसून एक गंभीर पर्यावरणीय संकट आहे, जे सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना विश्वाच्या भव्यतेपासून वंचित ठेवते. पण असं का होतंय हे तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. भारताच्या महानगरांपासून ते लहान शहरांपर्यंत रात्रीचे आकाश आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, आपण आकाशाची दृश्यमानता झपाट्याने गमावतोय. तो दिवस फार दूर नाही जेव्हा आकाशगंगा आणि तारकांनी भरलेलं आकाश हे मुलांसाठी केवळ पुस्तकं आणि चित्रांपुरतं मर्यादित राहील. हा बदल आपल्या पर्यावरणाला आणि मानसिक आरोग्याला एक मोठा धोका निर्माण करतो. मुंबईतील TIFR HBCSE येथील तज्ज्ञांच्या मते 1990च्या दशकांपर्यंत आकाशगंगा शहराच्या बाहेरील भागातूनही पांढऱ्या प्रकाशाच्या स्वच्छ नदीप्रमाणे दिसत होती. आज ती परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. प्रकाश प्रदूषण आणि त्याच्या अतिवापरामुळे एकेकाळी जमिनीवर सावल्या पाडण्याची शक्ती असलेले ते नैसर्गिक दृश्य आपल्यापासून हिरावलं गेले. यावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.